हॅलो हॅलो इथं उपस्थित असलेल्या सर्वांना माझं सप्रेम जय भीम. सर्व बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आता जसं तुम्हाला माहिती आहे, बारामतीची सार्वत्रिक निवडणूक सर्वत्र गाजलेली आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक मीडियावरती त्याचा खूप प्रचार चाललेला आहे. तशीच प्रचार आम्हीही करत होतो, तशाच पोस्ट आम्हीही टाकत होतो. इथली खरी परिस्थिती आम्हीही दाखवत होतो. अशा पोस्टवरती काही लोक असतील, ते लोक कमेंट करतात की तुम्ही इथं इलिगल इमिग्रंट्स आहात आणि तुम्हाला काय सर्व फुकट द्यायचं का? तुम्ही इथले इलिगल इमिग्रंट्स आहात का? इलिगल इमिग्रंट्स म्हणजे जे बाहेरून येऊन इथं बेकायदेशीर राहतात. तुम्ही इथं बाहेरून येऊन बेकायदेशीर राहताय का? इथल्या घरपट्ट्या भरता तुम्ही, इथल्या पाणीपट्ट्या भरता तुम्ही, इथले टॅक्स पेयर आहात तुम्ही. त्यामुळे फुकट नाही मागत आहे. आमचा हक्क आहे तो, आमचा हक्क आहे. आम्ही देतोय म्हणून मागतोय. तुम्हाला विकास काय फुकट नाही करायचा. आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही पैसे भरतोय त्या बदल्यात. आता आमचा वचननामा तर तुम्ही सर्वांनीच वाचला असेल. त्यातला सगळ्यात माझा आवडीचा मुद्दा म्हणजे बारामतीच्या सरकारी शाळेमध्ये सीबीएसई बोर्ड चालू करणं. कारण की बाबासाहेबांनी तर आपल्याला काल मंत्रच दिलाय ना, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. संघटित होण्याआधी आणि संघर्ष करण्याआधी शिकायला सांगितलंय ना. ते लोक आपल्याला शिकू देत नाही, कारण त्यांना माहितीये हे लोक शिकले तर आपला प्रचार कोण करणार, आपल्या गाड्यांचं मागं कोण पळणार. ह्यांना बुद्धी येईल आणि मग ह्यांना समजेल की आपल्याला ह्यांच्या मागं नाही, यांच्या पुढे जाऊन ती शासनाची किल्ली आपल्या हातात घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही जर आम्हाला निवडून दिलं तर आम्ही या शाळेमध्ये यांची कशी दुर्दशा आहे तर तुम्हाला माहितीये. मला ती वेगळी सांगायची काही गरज वाटत नाही. तिथं आम्ही सरकारी शाळेमध्ये सीबीएसई बोर्ड चालवू, आपल्या मुलांना, तुमच्या मुलांना तिथं उच्च शिक्षण देऊ. या देशाचं सर्वोच्च न्याय संविधान म्हणतं की प्रत्येक मुलाला क्वालिटी एज्युकेशनचा राईट आहे. राईट टू एज्युकेशन, तो पण क्वालिटी तिथं हायलाईट केलंय. सुप्रीम कोर्ट म्हणतं की तुमच्या मुलांना क्वालिटी एज्युकेशनची गरज आहे. भेटते का तुमच्या मुलांना क्वालिटी एज्युकेशन? तुम्हाला वाटतंय का नाही भेटत? विचारा ना मग प्रश्न. प्रस्थापितांना प्रश्न विचारा की आमची मुलं का चांगली शिकत नाहीयेत. मिड डे मील ते कशाला देतात? मिड डे मील देतात ताकी त्या मुलांना, जी मुलं अफोर्ड करू शकत नाही, त्यांना न्यूट्रिशन मिळावं, त्यांना प्रोटीन मिळावं, ती सशक्त व्हावी. त्यांना लहानपणापासून माल न्यूट्रिशन हा प्रॉब्लेम नसावा. मिळतो का ते प्रोटीन त्यांना? विचारा ना मग. कधी विचारणार? तुमची पिढी गेल्यावर. त्यामुळे जास्त काय बोलणार नाही. जसं मी आधीही बोललोय, आम्ही याचा विश्वास ठेवतो की लेट युअर ऍक्शन स्पीक्स मोर दॅन वर्ड्स. आम्ही आमचं कार्य दाखवून देऊ, आमचं कार्य बोलेल. इथं बसलेले सर्वजण सुशिक्षित आहेत. आमच्यापैकी बरेच लोक सुशिक्षित आहेत. मी स्वतः एक वकील आहे. तुम्ही मला त्या काउन्सिलमध्ये पाठवून द्या. मी तुमच्यासाठी तिथं कायद्याने झगडेल, तिथं तुमचे हक्क घेऊन आणीन आणि नाही दिले तर हिसकावून घेईल. बाबासाहेबांची लेक आहे मी, कायदे पंडिताची लेक आहे मी, कायद्याचा अभ्यास केलाय मी. मला माझा हक्क माहिती आहे. जो माणूस संविधान वाचतो ना, त्याच्यावर कधी अन्याय होत नाही. म्हणताना माझा बाप कायदे पंडित आहे. अरे मग वाचा ना. कधी वाचणार? तो कायदा लिहून ठेवलाय आपल्याला वाचायला. कारण तुम्ही जेव्हा ते वाचाल ना, तुमच्यावर कधी कोण अन्याय नाही करू शकणार. तीच त्या संविधानाची ताकद आहे. ते वाचाल तरच वाचाल. त्यामुळे जास्त काही न बोलता तुम्हाला येणाऱ्या 2 तारखेस इथं बसलेल्या